कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द. विजय दिवस परेडसाठी मोदी उपस्थित राहणार होते, तर मोदींचा दौरा रद्द झाल्यामुळे काहीतरी मोठं घडणार असल्याच्या चर्चा. भारताच्या कारवाईच्या इशाऱ्यानं पाक आर्मीचे प्रमुख घाबरले. पाकिस्तान आर्मीच्या अधिकाऱ्यांनी कुटुंबाला परदेशात पाठवलं. पाकिस्तानकडे अणुबॉम्ब हल्ल्याआधी शत्रू 10 वेळा विचार करेल. मरियम नवाज यांची दरपोक्ती. तर आमच्याकडे तुमच्या आधीपासून अणुबॉम्ब. फारुख अब्दुल्ला यांचं प्रत्युत्तर. पाकिस्तानी लष्कर आणि पाकिस्तानी पोलिसात शाब्दिक चकमक. पश्तून पोलीस अधिकाऱ्यांचा पाक आर्मी अधिकाऱ्यांच्या सोबत शाब्दिक वाद. पाकिस्तानी आर्मी आणि पोलिसांचा व्हिडिओ व्हायरल. पहलगाममधील हल्ल्यामध्ये लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर फारुख अहमदचा सहभाग उघड. फारुख अहमद सध्या पीओकेमध्ये लपल्याची एनआयएतील सूत्रांची माहिती. पहलगाममध्ये एंट्री आणि एक्झिट पॉइंटवर 7 जणांची हत्या. पहलगाम हल्ल्याप्रकरणी एनआयए तपासामध्ये माहिती. हल्ल्याप्रकरणी आतापर्यंत 100 पेक्षा जास्त स्थानिकांची चौकशी. पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्र्यांची मध्यरात्री पत्रकार परिषद. पुढच्या 24 ते 36 तासांमध्ये भारत हल्ला करू शकतो. अत्ताउल्लाह तरारचा मोठा दावा. पहलगाम हल्ल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचं पुनर्गठन. माजी रॉ प्रमुख आलोक जोशी यांची अध्यक्षपदी निवड. तसंच माजी एअर मार्शल पीएम सिन्हांचा समितीमध्ये सहभाग. एलओसीवर पाकिस्तानकडून कुरापती सुरूच. पाककडून आंतरराष्ट्रीय सीमेवर युद्धबंदीचं उल्लंघन. जम्मू काश्मीरमधील परागवाल सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार. भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर. पाकिस्तानी शेअर बाजारात 2500 पेक्षा जास्त अंकांची घसरण. 2 तासामध्ये 46,000 कोटी पाकिस्तानी रुपयांचं नुकसान. पहलगाम हल्ल्याचा मुद्दा ब्रिटिश संसदेमध्ये उपस्थित. वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनकडून भारत आणि पाकिस्तानला शांततेचं आवाहन. अनेक ब्रिटिश खासदारांकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध. पहलगाम हल्ल्यानंतर पंजाब सरकार अलर्ट मोडवर. पाकिस्तान बॉर्डर शेजारी अँटी ड्रोन मिसाईल तैनात. भारतात शस्त्र आणि ड्रग्ज पाठवणाऱ्या ड्रोनकडे लक्ष. फुटीरतावादी धार्मिक संघटनांपासून दूर राहा. पहलगाम हल्ल्यानंतर श्रीनगर पोलिसांच्या नागरिकांना सूचना. इतिहाद उल मुसल्मी अवामी ॲक्शन कमिटीच्या कार्यक्रमात न जाण्याच्या सूचना. मोदी सरकार देशात जातनिहाय जनगणना करणार. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय. 94 वर्षांनंतर देशात जातनिहाय जनगणना होणार. तसंच स्वातंत्र्यानंतर देशात प्रथमच जातनिहाय जनगणना. थोड्याच वेळामध्ये राहुल गांधींची पत्रकार परिषद. जातनिहाय जनगणनेसंदर्भात राहुल गांधींची पत्रकार परिषद. ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर चांगलंच. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर शरद पवारांची पहिल्यांदा प्रतिक्रिया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर वर्षा निवासस्थानी गृहप्रवेश. 4 महिन्यानंतर मुख्यमंत्री शासकीय निवासस्थानी शिफ्ट. आयपीएस अधिकारी देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त. देवेन भारती यांनी मुंबई पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज. केंद्र सरकारकडून ऊसाला प्रतिटन 3,550 रुपये एफआरपीची घोषणा. जीएसटीसह सोन्याचे दर 99,498 रुपये तर चांदी 1,09,40 रुपये किलोवर. अक्षय तृतीयेला ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.